20 डिसेंबर रोजी गाडगेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरखेड येथे गाडगेबाबांना आदरांजली अर्पण करण्यात आली। राजश्री शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा यांच्या वतीने संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सांस्कृतिक अंधश्रद्धा दूर करून शिक्षणाचे महत्त्व कीर्तनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांचे स्मरण यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट उपस्थित होते। मार्गदर्शन करताना प्राचार्य किशोर सिरसाट म्हणाले की गाडगेबाबा नेहमी म्हणायचे, बापा हो, देव कोण पाहिला का? देव कोणाला दिसला का? देव कोणाला दिसत नाही। देव पाहायची वस्तू नाही, देव पाहायला असेल तर माणसात पहा। गाडगेबाबांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। प्रसंगी जेवणाचे ताट मोडा पण लेकरांना शिकवा हा त्यांचा मौलिक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे। गाडगेबाबाच्या गावात जायचे, त्या गावाची स्वच्छता प्रथम करायचे आणि त्यानंतर सायंकाळी लोकांच्या डोक्यातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करण्याचे काम करायचे। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या भेटीनंतर गाडगेबाबा म्हणाले होते की जर मला भाऊसाहेब आधी भेटले असते तर मी धर्मशाळा बांधण्याऐवजी शाळा उभारल्या असत्या। गाडगेबाबांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विशेष कळवळा होता। ते म्हणायचे, बाबासाहेबांच्या बापांना त्यांना शाळेत घातलं आणि त्यांनी शिकून मोठं काम केलं, घटना लिहिली। बाबासाहेबांच्या निधनानंतर गाडगेबाबा तीव्र दुःखातून सावरू शकले नाहीत आणि 20 डिसेंबर रोजी त्यांनी देहत्याग केला। त्यांच्या विचारांवर चालणे, स्वच्छतेसोबत शैक्षणिक व वैचारिक प्रगल्भता वाढवणे हीच खरी गाडगेबाबांना आदरांजली ठरेल, असे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमाची माहिती या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपदादा शेडके यांचे मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पिंपळे यांनी केले। न्यूज एक्सप्रेस करिता अखिल बुलढाणा।